राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील दौरा केला। यावेळी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरचे दर्शन घेत अभिषेक केला। त्यांच्यासोबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि कन्या पूर्वा वळसे पाटील उपस्थित होते। बारामतीमधील बांबुर्डे गावाला युवा नेते जय पवार यांनी भेट दिली। यावेळी जय पवार यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना ट्रॅक्टरमध्ये बसवून स्वतः ड्रायव्हिंग करत शेतकऱ्याच्या बांधावर जात त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्या बीडमध्ये येणार आहे। याच पार्श्वभूमीवर बीड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख योगेश क्षीरसागर यांनी सभास्थळाची पाहणी केली। शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरून अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली। वीज बिल न भरण्याचं अजितदादांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं। जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले। यावेळी थकलेला वीज बिलाचा मुद्दा सोडवण्याचं आश्वासनही दिलं। युती आघाडीच्या राजकारणात अजून एका नव्या प्रयोगाच्या नांदीची शक्यता आहे। तिसऱ्या आघाडीसाठी संभाजीराजे छत्रपतींनी पुढाकार घेतलाय। स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर आणि इतर छोट्या पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न। लोकसभेत झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने खासदार सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तुम्हाला सर्वांना दादाच हवेत, वहिनी नको। वहिनी असती तर काय फरक पडला असता, असं म्हणत खासदार सुनेत्रा पवार यांनीही नाराजी व्यक्त केली। राज ठाकरे यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मनदीप रोडे यांना घोषित केले। महाकालीचा आशीर्वाद घेऊन मनसे उमेदवार मनदीप रोडे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी मनसे पदाधिकारी आणि मनसैनिक तसेच समर्थक मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले। काँग्रेस नेते डॉक्टर दिलीप कांबळे यांनी चंद्रपूर शहरातील पिण्याचे पाणी आणि वाढती गुन्हेगारी यांच्यासारख्या समस्यांसाठी मोर्चा काढलाय। यावेळी शहरातील नागरिक हातात मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले। कोल्हापूर खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 81 मध्ये हे आंदोलन करण्यात आले। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात 3 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर ही सुनावणी पार पडणार आहे। अकोल्यातील तेल्हारा बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। काल 2 गटात झालेल्या राड्यानंतर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं दिवसभर शहर बंद ठेवण्यात आलं। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकाच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशावरून आता ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी 10 बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। 30 ऑगस्ट रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर जिल्हा दौऱ्यावरून असलेल्या प्रशासनाकडून खबरदारी म्हणून वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली। मुंबईतील पार्क साईट येथील टिळक सोसायटीची संरक्षक भिंत 4 ते 5 घरांवर कोसळल्याची घटना घडली। 10 दिवसापूर्वी भिंत कोसळण्याच्या स्थितीत असल्याचं पत्र प्रशासनाला देण्यात आलंय। ही भिंत आणि घर तात्काळ बांधून देण्याची मागणी आहे। बीडमधील मुळकवाडी जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांकडून स्वच्छतागृह साफ करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला। शाळेत स्वच्छता कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह साफ करण्याची वेळ आली। शिक्षण विभागाकडून सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी होती। पालघरच्या लोकमान्य नगर परिसरात मुख्य रस्त्यावरच अनाधिकृत मंडप बांधल्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत आहे। या अनाधिकृत मंडपामुळे स्थानिकांची गैरसोय होत आहे। गणेश मंडळांनी रस्त्याचा 25% भागच मंडपासाठी वापरण्याचे आदेश असताना देखील नियमांचं उल्लंघन केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार लातूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला। मराठा आरक्षणाबाबत निवेदन दिल्यानंतर अजित पवारांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। मोहन भागवत यांना ASL म्हणजेच ॲडव्हान्स सिक्युरिटी लायसनिंग सुरक्षा मिळणार। कॅथलॅब कराड शहरातच व्हावी यासाठी विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आले। कराडची कॅथलॅब साताराला स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर हे स्थलांतर रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।